आता एवढे सगळे कपडे घडी घालायचे होते, पण मला काय उठवच वाटत नाही. तर सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये. आज आम्ही मायलेकाने दोघांनीही सुट्टी घेतलेली, त्यांना शाळेला सुट्टी घेतलेली आणि मी कामाला सुट्टी घेतलेली. मस्त निवांत असतं. 10 वाजता उठलो, ब्रश वगैरे केला मस्त, मग मी रेडी होत होते. आणि थंडी तर आमच्या इथे एवढी पडते सोलापूरमध्ये, तर तुमच्या इथे पण एवढंच थंडीचं प्रमाण आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि थंडीनं बघू शकता तुम्ही किती स्किन माझी अशी उरली आहे, कारण ना सकाळ सकाळी मला ना कामाला जावं लागतं आणि जिथून मी कामाला जाते ना तिथं ना कंबर तलाव लागतो. तिथं तर एवढी थंडी असते, तलावाजवळ गेल्यावर अक्षरशः ना असं चेहरा जो आहे ना फेस माझा ते असं उरल्यासारखं चिरल्यासारखं होतं. आणि ओठांची पण काहीशे वेगळे हाल नाही, ते पण तसेच झालेले आहेत सगळीकडे. मस्त आता मॉइश्चरायझर लावून घेते आणि असं एकदम ड्रायनेस आलेला आहे. आणि केस मस्त आज वॉश करून घेतले होते. आणि घरी असं सुट्टी असल्याच्या नंतरच व्यवस्थित धुतले जातात केस. आणि आता मी ना घरी असल्यामुळं हेअर ड्रायरचा उपयोग करणार नाही, जेवढं होईल तेवढं नॅचरल पद्धतीनं मी केस सुकवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ना निवांत असं थोडं मी आणि सोहमनं टीव्ही बघत बसलेलो. ह्याने ना काहीतरी लावलं होतं, तर मला म्हणत होतं आई तुला काय पाहिजे ते लाव, कारण ते जे पिक्चर पाहायचा होता त्या पिक्चरचं नाव नाही आठवते, तर आमच्या दोघांनाही अर्धा बघायचा होता. आणि हा बघा, आई घरात असेल ना खूपच लाडात येतो. आणि नंतर ना काय ठाऊक कधी मोठे झाल्याच्या नंतर ना आपल्या अशा मांडीवर येऊन झोपतात की नाही. तर मला ना खूप सोहमला असं खुशीत घेऊन असं बस आवडतं. त्यानंतर ना म्हणलं आज घरी आहे तर हा माझा खजिना आहे, तो तुमच्याबरोबर शेअर करावा. तर हा खजिना म्हणजे नेल पेंटच्या बॉटल्स मी एवढे जमा केलेले आहेत. आणि आज मुहूर्त लागतोय माझा ह्यांना लावायचा. आणि मस्तपैकी पायाची आणि हाताची पहिलीची जी नेल पेंट्स होत्या त्या काढून घेतल्या. आणि कॅमेऱ्यासमोर नेल पेंट लावणं ना खूप जर अवघडच जात होतं मला, तर त्यासाठी माझा असा फेस होत होता. आणि फायनली सगळी नेल पेंट लावून घेतली आणि डब्बा ठेवला जागच्या जागी. तर मग सोहम म्हणला आई चहा पिऊया म्हणला. तर तसा हा चहा पित नाही, पण आज त्याचं मन झालं. आणि इथे नाश्त्यामध्ये मी इडली बनवली आणि ना टॉप चेंज करून घेतलं, कारण माझ्या अंगावर एकदम इडलीची चटणी आणि सांडलंच. मी असं उचलायला गेले आणि बघितलंच ना डब्याचं झाकण दिलं होतं. सोहमला आधी खायला दिली आणि त्यानंतर ना मी निवांत येऊन बसली इडली खायला. कारण असं निवांत वेळ कामाला जाताना तर मिळतच नाही, घाई गडबडीमध्ये खाणं होतं. आणि मग एवढा का आळस भरला ना इडली खाल्ल्याच्या नंतर ना, खाल्लेलं ताट पण मी तिथंच ठेवलं. आणि कपड्याचा ढिगारा सोहमला काढायला होता की मी आता हे सगळे घडी घालणार आहे, तर सोहम ते दाखवत होता. तर चला बाय, पुन्हा भेटूया व्हिडिओ.